मित्र हो, मोठ्या कष्टानं कांदा पिकवला आणि सरकारच्या धोरणामुळे ऐनवेळी तोंडचा घास हिसकावला गेला. कांद्याचे दर अचानक कोसळले. कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर चिंतेच्या रेषा उमटल्या. कांद्याच्या पिकावर पाहिलेली जी काही स्वप्न होती ती एका क्षणामध्ये उद्ध्वस्त झाली. कांदा उत्पादक शेतकरी निराश झाले, चिंतेच्या खाईत फेकले गेले. राजानं मारलं आणि पावसानं झोडपलं तर दाद कुणाकडे मागायची. नशिबाला दोष देत शेतकरी गप्प राहिला. यातला एक शेतकरी उठला. कांदा उत्पादक शेतकऱ्याची वेदना सरकारच्या कानापर्यंत जावी म्हणून या शेतकऱ्यानं मंत्री नितेश राणे यांच्या गळ्यात कांद्याची माळ घातली. मालेगावच्या या शेतकऱ्याचं नाव महेंद्र सूर्यवंशी. कांदा उत्पादक शेतकऱ्याचं दुःख सरकारला कळावं म्हणून त्यानं मंत्र्यांच्या गळ्यामध्ये कांद्याची माळ घातली. त्यावेळी त्याची मोठी चर्चा झाली. पोलिसांनी मात्र या शेतकऱ्याच्या विरोधातच गुन्हा दाखल केला. ही पार्श्वभूमी असलेल्या महेंद्र सूर्यवंशी यांच्यावर आता अत्यंत कठीण अशी वेळ आलेली आहे. या शेतकऱ्याने आपल्या शेतात मोठ्या कष्टानं गहू पिकवला, वाढवला, जोपासला आणि 4 पैसे हातात येण्याच्या वेळीच त्याचं हे स्वप्न काळवंडून गेलं. काटवण परिसरातल्या कजवाडे इथल्या शेतामध्ये पिकवलेला गहू काढण्यासाठी महेंद्र सूर्यवंशी कापणी यंत्राच्या प्रतीक्षेमध्ये होते. काटवण परिसरात सध्या गव्हाच्या काढणीचा हंगाम जोरात सुरू आहे. अनेक शेतकऱ्यांचा गहू एकाच वेळी काढणीला आल्यामुळं कापणी यंत्राची मागणी प्रचंड वाढलेली आहे. महेंद्र सूर्यवंशी हा शेतकरी देखील गेल्या 15 दिवसापासून आज मशीन येईल, उद्या मशीन येईल या आशेवर होता. कापणी यंत्र आलंच नाही, पण एक संकट मात्र त्यांच्यावर आलं. महेंद्र यांच्या शेतातच महावितरणचे विजेचे ट्रान्सफॉर्मर आहे. भर दुपारी सुटलेल्या जोरदार वाऱ्यामुळे विजेच्या ताराचे एकमेकाशी घर्षण झालं आणि ट्रान्सफॉर्मरचं मोठं स्पार्किंग झालं. गव्हाचं उभं पीक पूर्णपणे वाळलेलं असल्यामुळे ट्रान्सफॉर्मरमधून पडलेल्या ठिणगीने क्षणार्धात या गव्हानं पेट घेतला. वाऱ्याच्या वेगामुळं आगीनं अगदी रौद्ररूप धारण केलं आणि काही मिनिटातच ही आग संपूर्ण शेतात पसरली. त्यात सोन्यासारखा गहू बेचिराग झाला नव्हे, त्याच्या सोनेरी स्वप्नांचा कोळसा झाला. गव्हाच्या पिकाला आग लागल्यानंतर आगीचे लोळ आकाशात उसळले. हे दृश्य पाहून आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी धाव घेतली. जमलेल्या लोकांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यातही आणली. ही आग जर शेजारच्या शेतामध्ये पसरली असती तर शेजारच्या शेतामधील गहू आणि अन्य पिकं जळून खाक झाली असती. सुदैवानं शेतकऱ्यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ तर नक्की टळला. या आगीत महेंद्र यांच्या शेतातील 30 गुंठे क्षेत्रावरील गव्हाचं पीक मात्र संपूर्णपणे जळून खाक झालं, राख झालं, कोळसा झाला. शेतकऱ्यांचं दुःख सरकारच्या कानापर्यंत जावं यासाठी मंत्र्यांच्या गळ्यात कांद्याची माळ घालणाऱ्या या शेतकऱ्याचं दुःख त्याचीच होरपळ करून गेलं. मायबाप सरकारने त्यांना काही भरपाई दिली तरच ते पुन्हा उभे राहतील. जगाचा पोशिंदा जर असा रोज कोलमडून पडू लागला तर, रोज असा उद्ध्वस्त होऊ लागला तर उत्तर नाही, उपाय नाही. बळीराजाचे अच्छे दिन येणार तरी कधी? तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, जरूर सांगा. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.